नमस्कार, माझं नाव गौरी रुपेश डाके। मी एक हाऊसवाईफ आहे। नॉर्मल जसं एक रूटीन वर्क माझं जसं चालू असतं तसं रूटीन वर्क्स होते, पण सडनली मला जास्ती एक्सरसाइज करायला वेळ भेटत नव्हता। त्यामुळे सिव्हिअर बॅक पेन सुरू झालं। तर मी आपलं नॉर्मल निग्लेक्ट, जसं नॉर्मल बॅक पेन होतं वगैरे मी निग्लेक्ट करत गेले, पण ते पेन नियरली हिपपर्यंत आलं। हिप्सवरनं स्लोली थाईजवरनं बिलो द नीज झालं आणि तो इतका सिव्हिअर झालं की मी हार्डली उभंही राहू शकत नव्हते। फक्त 2 सेकंड्सच उभं राहिलं की बसूनच सगळं नियरली मी हाऊसहोल्ड वर्क, मुलांचे टिफिन्स वगैरे ना बसून केले आणि मग चेअर ठेवली, चेअरवरून बसून स्वयंपाक केला ॲक्च्युली। आणि मग खूप म्हणजे महिनाभर मी भयानक त्रास सहन केला। मला काहीच करता येत नव्हतं। डॉक्टर्स पण बरेच केले, पण नो रिलीफ, नाही पेन। मेडिसिन्स खाऊन वैतागले अक्षरशः 2 महिने। मग गुगल करताना मला विदा स्पाईन क्लिनिकचं हे सापडलं। रिव्ह्यूज पण त्यांचे खूप चांगले आले। तर म्हटलं सहज एक व्हिजिट करूया। तर मी माझ्या रिलेटिव्हबरोबर आले, तर नियरली सांगता येईल की त्यांच्या ट्रीटमेंटमुळं किंवा सरनी जो कायरो केला आणि परत सदफ मॅमनी जे ट्रीटमेंट्स दिली त्याच्यामुळे मी 7 डेजमध्ये उभा राहू शकले विथ द एक्सरसाइज आणि जे त्यांनी थेरपीज केली। 7 डेजमध्ये मी जो 2 महिने मी त्रास केला तो मी 7 डेजमध्ये रिकवर झाले। व्हेरी हॅपी, आय वॉज लाईक ऑन द 7 वंडर्स। आणि मग मी खूप जणांना रेकमेंड पण करते की तुम्ही जा, तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल। आणि सरांचा ट्रीटमेंट, त्यांचं हँड थेरपी वगैरे खरंच खूप छान आहे। 50% ऑफ डॉक्टर्स हँडनी जे ट्रीटमेंट क्लिअर होतं ना, ते त्यांच्या बोलण्यात आणि त्यांचे ते टच मसाज जे देतात त्याच्यामुळे बरंच बरं होतं आहे असे।